नमस्कार मित्रांनो, मी किरण रतन बारी आज तुम्हाला नवीन उद्योगांविषयी सांगणार आहे। नवीन म्हणजे ते जुनेच आहे, पण बरेच वेळेस ते आपल्याला माहित नसतात। आणि हे उद्योग असे आहे की ज्याला तुम्हाला भांडवल म्हणजे कमीत कमी भांडवल किंवा शून्य भांडवल मध्ये तुम्ही सुरू करू शकतात। फक्त त्यासाठी तुमची तयारी पाहिजे, मेहनत करण्याची, जिद्दीची आणि थोडा वेळ देण्याची। तर ते उद्योग मी तुम्हाला आज त्याविषयी सांगणार आहे। तर आजच्या जगात तंत्रज्ञान आणि इंटरनेटचा जगात खूप विस्तार झाला आहे। तर याचा आपल्याला कसा उपयोग करता येईल हे जर आपण विचारात घेतलं तर आपण घर बसल्या खूप म्हणजे लाखो ते हजारोपासून ते लाखो रुपयापर्यंत तुम्ही कमवू शकता, तेही घर बसल्या। तर ते कसं तर आपण बघूया। आज इथं उपस्थित असलेले तरुण तरुणी, माझे बंधू भगिनी, उपस्थित मान्यवर, महिला मंडळ, या सर्वांना मी आज सांगणार आहे की आपल्याला जाहिरातीच्या माध्यमातून कसे पैसे कमवता येईल। आणि ह्या जाहिराती म्हणजे ऑनलाईन इंटरनेटच्या जगात जो जाहिरातींचा वावर असतो त्या जाहिरातींविषयी मी बोलणार आहे। त्यासाठी वेगवेगळ्या वेबसाईट्स किंवा प्लॅटफॉर्म आज अवेलेबल आहे। तर ते आपण भारतात राहून आपण डॉलरमध्ये कसे पैसे कमवू शकतो हे मी तुम्हाला आज सांगणार आहे। तर त्यासाठी तुम्हाला तुमची बुद्धिमत्ता, थोडंसं विचार करण्याची क्षमता किंवा तुमचा वेळ आणि मार्केटिंग आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तुम्ही हजारो रुपये घर बसल्या कमवू शकता। ते कसं तर आज तुम्हाला यूट्यूब हा एक कॉमन प्लॅटफॉर्म आहे, जिथं तुम्ही व्हिडिओ बनवून तुम्ही त्यातनं ॲडव्हर्टायझिंग थ्रू पैसे कमवू शकता। किंवा फेसबुक किंवा वेबसाईट हे 2-3 माध्यम जे असे आहे की जे तुम्हाला हमखास उत्पन्न मिळवून देऊ शकतात। तर ते कसे आपण बघूया। तर तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला जे आवडत असेल किंवा जो छंद असेल तर ते तुम्ही जोपासून त्याचे व्हिडिओ बनवून ते तुम्ही यूट्यूबवर अपलोड करू शकतात। त्यासाठी तुम्हाला तुमचं एक चॅनल बनवायचं आहे। यूट्यूब वापरणं किंवा लोकांसाठी व्हिडिओ अपलोड करणं हे फ्री आहे। तर त्यासाठी तुमच्याकडे काही माहिती असेल किंवा काही कला किंवा काही विणकाम किंवा क्राफ्ट असं कुठलेही स्किल्स असेल तर तुम्ही त्याची माहिती इंटरनेटवर अपलोड करू शकतात किंवा त्याचे क्लासेसचे व्हिडिओ बनवून तुम्ही इंटरनेटवर अपलोड करू शकतात। लहान मुलांसाठी खेळण्याचे किंवा दुसरे काही टिप्स असतील किंवा जर तुम्ही स्पोर्ट्स टीचर असाल किंवा तुम्हाला स्पोर्ट्समधलं ज्ञान असेल तर तुम्ही त्याच्याविषयी किंवा लहान मुलांचे खेळणे असतात ते खेळणे तुम्ही खेळून सुद्धा कसं खेळायचे किंवा कसे त्यांना मुलांना एंगेज ठेवायचं त्यानुसार व्हिडिओ बनवून तुम्ही इंटरनेटवर टाकूनही त्यातनं यूट्यूबवर टाकून ते व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद आहे, तुम्ही ते एक बघू शकता। किंवा तुम्ही महिला वर्गामध्ये नाविन्यपूर्ण पदार्थ बनवण्याची क्षमता असते। जर तुम्ही कुठला नाविन्यपूर्ण पदार्थ बनवत असाल तर तो पदार्थ जर तुम्ही त्याचा व्हिडिओ बनवला, कसा बनवला पासून ते पूर्ण त्याची डेकोरेशन पर्यंत, तर ते खवय्ये बघणाऱ्यांचीही खूप संख्या आहे इंटरनेटवर। तर त्याहूनही तुम्ही महिला वर्ग पैसे कमवू शकतात। त्यानंतर शेतीविषयी काही माहिती असेल किंवा सेंद्रिय शेतीविषयी माहिती असेल किंवा त्यांच्याकडे काही जोड व्यवसाय असेल, जसं शेळी पालन, कुक्कुटपालन, वराहपालन किंवा मत्स्य शेती किंवा दुसरे कुठले जोड व्यवसाय जर शेतकरी करत असेल किंवा आधुनिक प्रकारची शेती करत असेल तर त्याविषयी माहितीही आपण शेतकरी बंधू इंटरनेटवर अपलोड करू शकतो। त्यानंतर जर तुम्हाला काही विशेष छंद असेल तर तो तुम्ही छंद किंवा तुम्ही कविता किंवा चारोळ्या लिहत असाल तर त्याही तुम्ही जगापर्यंत पोहोचवू शकता। ह्या माध्यमातून तुम्ही कुठले क्लासेस घेत असाल तर त्याचे तुम्ही व्हिडिओ अपलोड करून तुम्ही तेही जगापर्यंत पोहोचू शकता यूट्यूबच्या माध्यमातून। जर तुम्ही मनोरंजन करू शकत असाल चांगले कोणाचे तर त्याचेही तुम्ही व्हिडिओ अपलोड करू शकता। त्याचबरोबर तुम्ही एक छानशी वेबसाईट सुद्धा बनवू शकता जी सुद्धा फ्री आहे, ब्लॉगर किंवा वर्डप्रेस या वेबसाईटच्या माध्यमातून। त्यासाठी तुम्ही www.blogger.com किंवा www.wordpress.com
ह्या वेबसाईट्स फ्रीमध्ये तुम्हाला वेबसाईट बनवू देतात आणि त्यामध्ये तुम्ही फक्त 600 ते 700 रुपये वर्षाचे वेबसाईटच्या नावाचे खर्च करून तुम्ही तुमची वेबसाईट जगासमोर मांडू शकतात. त्यावर तुम्ही हीच माहिती जर लिखित स्वरूपात ठेवली तर त्यालाही तुम्हाला आयुष्यभर व्ह्यूज मिळत असतात आणि जेवढे जास्त व्ह्यूज असतील तुमच्या व्हिडिओला किंवा तुमच्या वेबसाईटला त्यानुसार तिकडे जाहिरातीसाठी गुगलने ॲडसेन्स किंवा ॲडवर्ड्स हे असे प्रोग्राम आणलेले आहेत. तर तुम्ही गुगल ॲडसेन्स हे अकाउंट ॲक्टिवेट करून त्या थ्रू गुगल तुम्हाला ॲडव्हर्टाईज देतो आणि त्या ॲडव्हर्टाईज थ्रू तुम्ही उत्पन्न घर बसल्या कमवू शकतात. आणि हे एकदा व्हिडिओ टाकला किंवा वेबसाईट बनवली तर हे आजीवन इंटरनेटवर राहणार आहे आणि तेही फुकट. तर तुम्ही ही गोष्ट करू शकता. त्यानंतर तुम्ही वेबसाईट प्रमाणे तुम्ही फेसबुकवरही एखादी पेज बनवून त्याला जर तुम्ही फॉलोवर्स वाढवले तर तिकडेही जर तुमचे हजारो किंवा लाखो फॉलोवर्स असतील तर तिकडेही तुम्हाला दुसऱ्या कंपन्या जाहिरात देऊ शकतात किंवा फेसबुकवर व्हिडिओ बनवून टाकले तर फेसबुक सुद्धा जाहिरातीच्या माध्यमातून तुम्हाला घर बसल्या पैसे देऊ शकतं. त्यानंतर आजच्या जमान्यात टिकटॉक हे सुद्धा ऍप्लिकेशन लोकांना पैसे कमवून देत आहे. त्यानंतर जर तुम्ही थोडेसे टेक्निकली जर स्ट्रॉंग असाल किंवा तुमच्याकडे नाविन्यपूर्ण आयडिया किंवा कल्पना असेल तुम्ही दुसऱ्याच्या मदतीने मोबाईल फोनचे ॲप सुद्धा बनवू शकतात आणि त्या ॲपच्या माध्यमातून सुद्धा लोक ॲडव्हर्टाईजमधनं खूप पैसे कमवत आहेत. किंवा तुम्ही एखादी आयडिया स्वतःच बनवून जर तुम्ही व्यवसाय किंवा सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये उतरत असाल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही खूप पैसे कमवू शकता. आणि त्याचबरोबर जसं आपल्या बंधू महिला मंडळ किंवा एखाद्याच्या हाताला जर चव असेल तर तुम्ही जर छोटंसं दुकान किंवा हॉटेल जरी टाकलं तर त्यामधूनही तुम्ही खूप पैसे कमवू शकता. आजकाल मुंबई पुण्यासारख्या शहरात वडापाव, भेळ किंवा मिसळच्या माध्यमातून सुद्धा लोक करोडो पैसे कमवत आहे. आणि पुण्यामध्ये काही वडापाव विक्रेत्यांवर इन्कम टॅक्सवाल्यांनी रेट टाकली तर तुम्ही विचार करू शकतात की हे लोकांमध्ये किती उत्पन्न असू शकतं ह्या व्यवसायामध्ये. तर जर तुमच्या हाताला चव असेल तर तुम्ही असे छोटे मोठे खूप उद्योग सुरू करू शकतात. त्याचबरोबर तुम्ही तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जर तुम्ही घर बसल्या पापड, कुरडई किंवा असे छोटे मोठे बचत गट मिळून जे उत्पन्न बनवत असाल त्यालाही तुम्ही ऑनलाईन प्रसार करून तुम्ही ते मोठ्या शहरात कुरिअरद्वारे विक्रीला पाठवू शकतात. त्याचप्रमाणे शेतकरी बंधू मिळून जर त्यांनी एक गट तयार केला आणि जर सेंद्रिय शेती किंवा ऑर्गॅनिक शेती ज्याला म्हणतो आपण ते तशा पदार्थांची जर विक्री केली आणि ते ग्रुप मिळून जर मोठ्या शहरात त्यांना विक्रीला पाठवलं ते ऑनलाईन माध्यमातून म्हणा किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा अजून दुसऱ्या कुठल्या माध्यमातून तर त्यामध्येही खूप पैसा आहे. कारण की आजकाल मोठ्या शहरामध्ये लोक सेंद्रिय वस्तूंसाठी कितीही पैसे मोजायला तयार आहेत. त्याप्रमाणे ज्यावेळेस तुम्ही बचत गट मिळून एखादी हॉटेल किंवा असे सेंद्रिय शेती किंवा असं कुठले व्यवसाय ग्रुपमध्ये सुरू करतात त्यावेळेस तुमचे गैरसमज ह्या गोष्टी दूर राहिल्या पाहिजे. आणि जसं मी तुम्हाला बोललो हे जेवढ्या मी तुम्हाला विषयी बोललो त्या सर्व गोष्टी तुम्हाला इंटरनेटवर आपल्या भाषेत अवेलेबल आहे. जी भाषा आपल्याला समजते, मराठी भाषा किंवा हिंदी भाषा, सर्व भाषेत हे कंटेंट तुम्हाला फ्रीमध्ये अवेलेबल आहे. तर ह्या गोष्टींसाठी तुम्हाला वेळ देणं गरजेचं आहे. तर तरुण वर्गाला किंवा ज्या लोकांना हे सुरू करायचंय त्यांना एक विशेष सांगू इच्छितो की तुम्ही तुमचा वेळ वाया घालवू नका. तुम्ही फोनमध्ये तुमच्या हातात जो फोन आहे त्यामधून तुम्ही खूप पैसे कमवू शकतात. तर तो वेळ तुम्हाला कसा सत्मार्गी लावता येईल किंवा सत्कर्मी लावता येईल तर तुम्ही तो विचार करून कामाला लागा. आणि जर वयस्कर लोक किंवा थोडेसे 40 किंवा 50 किंवा 60 वयामधली लोक जर विचार करत असतील आता आम्ही कसं करू किंवा लोक काय म्हणतील किंवा काय, तर त्यांना सांगू इच्छितो की जगात लोक 60 वर्षाच्या पुढेही जाऊन
त्यांनी व्यवसाय सुरू केले आहे आणि ते आज जगात खूप पुढे गेले आहे. जसं एक KFC रेस्टॉरंट आहे, त्यांच्या मालकाने वयाच्या 60च्या पुढे त्यांनी त्यांचं चेन मेल रेस्टॉरंट चेन सुरू केली होती आणि ती आज जगात खूप सक्सेसफुल आहे. फक्त तुम्ही प्रामाणिकपणे कामाला लागा, विचार करा, प्लॅन बनवा. तुमच्या आयुष्याचे 1000 दिवस म्हणजे साधारण 3 वर्ष जनरली आपण म्हणतो, कुठलाही व्यवसाय करताना ते 3 वर्ष, पहिले 3 वर्ष खूप महत्वाचे असतात. ते तुम्ही प्रामाणिकपणे द्या, 100% वेळ द्या आणि तुम्ही कुठल्याही व्यवसायात 100% सक्सेसफुल व्हाल आणि तुम्ही 100% पैसे कमवाल. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो मित्रांनो, शेवटी एक हे छोटंसं पुस्तक आहे 50 रुपयाचं, जे पुस्तक तुम्हाला कुठेही मिळेल. यश शास्त्र नाव आहे. पण हे पुस्तक तुमचं आयुष्य बदलण्यास भाग पाडेल. जर तुम्हाला आयुष्यात काही करायची आवड असेल किंवा आयुष्यात काही बनायचं असेल तर प्रत्येक बारी समाजाच्या घरात हे पुस्तक राहिलं पाहिजे. मी ही विनंती करेल सर्वांना. हे एवढं छोटं पुस्तक आहे, पण ते छोटं पुस्तक तुम्हाला कामाला लावेल आणि तुम्हाला तुमच्या स्वप्नांपर्यंत पोहोचवेल. आणि शेवटी आणखी एक सांगेल की लोक काय म्हणतील किंवा जग काय म्हणेल हा विचार बाजूला ठेवून तुम्ही तुमचं कार्य करत राहा, प्रामाणिकपणे करा, तुम्हाला यश 100% मिळेल. आणि तुम्हाला जर या व्हिडिओविषयी काही शंका असतील किंवा आणखी काही माहिती हवी असेल तर यूट्यूबमध्ये किरण बारी स्पीच म्हणून सर्च करून त्याखाली तुम्ही कमेंट करा, मी तुम्हाला रिप्लाय करेल किंवा मला ईमेल करा kiran.bari@gmail.com वर. आणि हिंदी भाषा के लिए अगर किसी को ये वीडियो चाहिए होगा तो आप कमेंट में लिखें या मुझे मेल करें kiran.bari@gmail.com. मैं आपको पर्सनली भेजूंगा. धन्यवाद. शेवटी एवढंच म्हणेल, धन्यवाद. तर आपल्या समाजाला खूप पुढे जायचं आहे, तर आपणही त्यात खारीचा वाटा उचलूया आणि समाजाला पुढे नेऊया. धन्यवाद.